जेवताना आपण अनेक चुका करत असतो. आता ह्यापैकी अनेक चुका ह्या आपल्याला चुका आहेत हेच कळत नसतं आणि त्यामुळे महिनोन्महिने वर्षानुवर्ष आपण त्या चुका करत राहतो आणि त्याचे शारीरिक मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम होताना सुद्धा आपल्याला दिसतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्यापैकी 5 महत्वाच्या चुका बघणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या शरीराचं नुकसान कसं होतं हेही बघणार आहोत. त्यापैकी सगळ्यात पहिली चुकीकडे जाण्यापूर्वी आपण अगदी आता अलीकडच्या 2-3 दिवसांमध्ये किती वाजता जेवण केलं हे जरा आठवून बघूयात. तुमच्या लक्षात येईल की कधी तुम्ही 10 वाजता जेवला असाल तर कधी दुपारचं जेवण 12 वाजता केलं असेल, कधी संध्याकाळी खूप लवकर जेवला असाल तर कधी संध्याकाळी जेवायला उशीरही झाला असेल. थोडक्यात आपण वेळा बदलून जेवण करतो, ह्यालाच विषमासन असं म्हणतात. विषम म्हणजे विषम वेळेला केलेलं जेवण. आता ह्यामुळे नक्की होतं काय, तर आपल्या शरीरामध्ये बायोलॉजिकल क्लॉक असतं. ते बायोलॉजिकल क्लॉक आपण रोज जर एकाच वेळेला जेवायला लागलो तर नेमकं आपण किती वाजता जेवतो ह्याच्यापूर्वी थोडा वेळ आपल्या पाचक स्रावांची तयारी आपल्या शरीरामध्ये तयार करतं. त्यामुळे आपण जेवलो की लगेचच आपल्या जेवणाचं पचन सुरू होतं आणि मग आपल्याला पचनाचे विकार होत नाहीत, पचन सुलभतेनं होतं. पण जर आपण नेहमी वेळा बदलून जेवायला लागलो तर मात्र आपल्या बायोलॉजिकल क्लॉकला सेट व्हायलाच वेळ मिळत नाही आणि मग पाचक स्राव तयार कधी करायचे हेही त्याला समजत नाही. त्यामुळं असं होतं की आपण जेवल्यानंतर ही पाचक स्राव तयार झालेले नसतात. मग थोड्या वेळानंतर हे पाचक स्राव तयार होतात. मग विलंबानं पचन होतं आणि तोपर्यंत आम्लपित्ताच्या तक्रारीला आपल्याला तोंड द्यावं लागतं. आता रोज एकाच वेळेला किंवा ठरलेल्या वेळेला जेवणं ह्याला आयुर्वेदामध्ये कालभोजन असं म्हटलंय. आणि आपल्या आरोग्य देणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये कालभोजन हे सगळ्यात श्रेष्ठ म्हणून सांगितलंय. म्हणूनच असं म्हटलं जातं कालभोजनम आरोग्यकराणाम. आता ही झाली पहिली चुकी. दुसरी चुकी आहे विरुद्धासन. आपण बघतो की कुठल्याही एका पदार्थाबरोबर दुसरा पदार्थ जर एकत्र केला तर अनेकदा पहिल्या पदार्थाचे गुणधर्म वाढतेले आपल्याला दिसतात. जसे की दुधामध्ये जर आपण साखर घातली तर दुधाचा ताकद देण्याचा गुणधर्म हा जास्त चांगला वृद्धिंगत होतो आणि म्हणूनच दुग्ध शर्करा योग असंही म्हटलं जातं. पण प्रत्येक वेळेला चांगलेच गुणधर्म वाढतात असंही नाही. काही पदार्थ एकत्र जर संयोग करून खाले तर त्याच्यातून आपल्याला हानिकारक असे बदल किंवा हानिकारक असे गुणधर्म तयार होताना दिसतात. अगदी जेवणाबरोबर जर आपण दूध घेत असतो, दुधाच्या पदार्थांच्या बरोबर आपण जर मीठ किंवा तिखट असणारे पदार्थ खात असतो तरी हा त्रास होतो. दूध आणि मांसाहार आपण एकत्र करून खात असतो किंवा दूध आणि मध किंवा दूध आणि फळ जर आपण एकत्र करून घेत असतो तरीही आपल्याला अशा पद्धतीचा विरुद्ध संयोग झालेला दिसून येतो आणि मग हा संयोग आपल्याला हानिकारक ठरतो. आता ह्याच्यामुळं किंवा एखाद्या दिवशी आपण विरुद्ध आहार खाला म्हणून लगेच नुकसान होतं असं नाही. पण अनेक वर्ष जर आपल्याला हीच सवय राहिली तर मात्र त्वचेच्या तक्रारी आणि पित्ताच्या तक्रारीला आपल्याला तोंड द्यावं लागतं. मग अशा पद्धतीने एखादा आजार होईल हे माहिती असतानाही असा विरुद्ध आहार करण्यापेक्षा तो आहार टाळलेलाच अगदी जास्त श्रेयस्कर राहील. तिसरी गोष्ट जी आपण नेहमी करतो ती म्हणजेच अध्यशन. आता जेवल्यानंतर काही ना काहीतरी तोंडात टाकायची सवय अनेकांना असते. जेवल्यानंतर कदाचित गोड खावंसं वाटतं म्हणून कोणी साखर खातं, कोणी फळं खातं, तर कोणी स्वयंपाकघरात फेरफटका मारता मारता काही ना काहीतरी पदार्थ तोंडात टाकतं. थोडक्यात जेवल्यानंतर लगेच जर आपण दुसरा पदार्थ घ्यायला गेलो तर आपल्या पहिल्या जेवणाचं जे पचन चालू आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि मग अपचन व्हायला सुरुवात होते. साहजिकच हीच जर सवय आपण बरेच दिवस ठेवली तर आपला पाचक अग्नी हे चांगल्या पद्धतीने काम करत नाही आणि ह्यातून सुद्धा आपल्याला पित्ताच्या तक्रारी व्हायला लागतात. ह्यापैकीच चौथी गोष्ट आहे ती आहे आपली अनशन. आता अनशन सुद्धा आपण अनेकदा करत असतो. अनशन म्हणजे थोडक्यात उपवास करणे. आता एखाद्या दिवशी उपवास केला तर तो पचनसंस्थेला चांगला आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण अनेक लोक आठवड्यातून 2-3 दिवस उपवास करतात किंवा सलग अनेक दिवस उपवास करतात. ह्यामुळं काय होतं तर आपल्या पाचकाग्नीला पचवण्यासाठी आहारच मिळत नाही. त्यामुळे पाचकाग्नी हळूहळू मंद व्हायला लागतो आणि मग त्यानंतर आपण कुठलाही पदार्थ खाला तर त्याचंही पचन करण्याची क्षमता आपल्या पाचकाग्नीमध्ये राहत नाही. थोडक्यात
आपल्याला चिरकाल टिकणाऱ्या अजीर्णाला, अपचनाला यामुळे तोंड द्यावं लागतं. त्यामुळं उपवास जर करत असाल तर करा, पण त्याचं प्रमाण मर्यादित ठेवणं हे मात्र खूप गरजेचं आहे. नंतरची आणि सगळ्यात शेवटची चूक आहे ती म्हणजे अजीर्णाशन. आता अजीर्णाशन कसं होतंय बघा, बऱ्याच वेळेला आपल्याला आपण अगोदर घेतलेले जेवण पचलेलं नाही हे लक्षात येत असतं. कदाचित रात्रीचं जेवण आपल्याला सकाळी पचलेलं सुद्धा नसतं. कधी कधी सकाळचं जेवण संध्याकाळ झाली तरीही त्याचं पचन झालेलं नाही हे आपल्या लक्षात येतं. पण होतं काय, तर आपण वेळ झाली म्हणून अशा वेळेला भूक नसली तरीही पुढचं जेवण करतो. त्यामुळं पहिल्या जेवणाचं अपचन तर राहतच, त्याच्याच बरोबर दुसरं जेवण जे आपण खाल्लेलं असतं तेही पचत नाही आणि मग ह्याच्यातून सुद्धा पोटाच्या तक्रारी, पित्ताच्या तक्रारी व्हायला लागतात. तर ह्या 5 गोष्टी ज्या आपण बघितल्या, ज्याच्यामध्ये विषमाशन, विरुद्धाशन, त्यानंतर अध्यशन, अजीर्णाशन आणि अनशन, ह्या 5 गोष्टी ज्या आपण नेहमी करत आलेलो आहे ह्या टाळा आणि निरोगी पचन संस्थेकडे आणि पर्यायाने निरोगी आयुष्याकडे वाटचाल करा. धन्यवाद.